श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न. तुम्हाला आज देव म्हणत आहेत हा शक्तिशाली संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात. हा शक्तिशाली संदेश अर्धा पाहून दुर्लक्ष करू नका. संपूर्ण हा संदेश आज पहा, नक्की तुम्हाला मोठा अनुभव येईल. बाळू मामा म्हणतात, प्रयत्नात कधीही कमी पडू नकोस. इतके प्रयत्न कर की तुझ्या नशिबाला झुकावेच लागेल. तू आज हा संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न कर. नक्की हा संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करशील तर तुझ्या आयुष्यात आलेले सर्व दुःख, सर्व संकटे दूर होतील. हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नका. मामा म्हणतात, तुम्ही जर आयुष्यात माझे नामस्मरण करत असाल तर तुम्हाला आयुष्यात नक्की कोणतीही देखील अडचण येणार नाही. कारण तुम्ही निस्वार्थ मनाने, निस्वार्थ प्रेमाने माझे नामस्मरण करत आहात. लक्षात असू द्या, कुठलीही परिस्थिती तुमची कितीही बिकट, कितीही वाईट असू द्या किंवा चांगली असू द्या, श्री संत सद्गुरू बाळू मामा ह्या नामाचं नामस्मरण कधीही सोडू नका. श्री संत सद्गुरू बाळू मामा ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणाचा अनुभव घेत चला. बाळू मामा म्हणतात, मी तुमच्या अडचणी नक्की सांगून नाही, न सांगता धावून येईल. फक्त मला पुरेसा वेळ देत चला. बाळू मामांची शक्ती जर तुम्हाला अनुभवायची असेल तर हा संदेश आज संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा. हा संदेश संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला एक मोठा चमत्कार दिसेल. बाळू मामा म्हणतात, तू कर्म करत चला. फलाची अपेक्षा कधीही ठेवू नका. कारण कर्म करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि तुमच्या त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही बाळू मामा यांची जबाबदारी आहे. आणि बाळू मामा हे त्यांच्या भक्तांना उत्तम कर्माचे फळ देत असतात. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्हाला काही झाले तरी तुमचे कर्म चांगले ठेवा. कारण आयुष्य हे कर्माने भरलेले आहे. देव म्हणतो, मी तुमचं आयुष्यातील भविष्य लिहित नाही. तुमचं भविष्य तुमच्या कर्माने आणि तुमच्या वागण्याने निर्माण होत असते. नेहमी लक्षात ठेवा, हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून काही उपयोग नसतो. जर तुमचे मनामध्ये काहीही वाईट ठेवू नका. जर तुम्ही मनामध्ये वाईट गोष्टी, वाईट विचार ठेवचाल तर तुमच्या देव्हाऱ्यात उजेड लावून काही, दिवा लावून काही उपयोग नाही. कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा. बाळू मामांची सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांचे मन जिंका. बाळू मामा यांच्या कार्यात मनापासून हातभार लावा. तुमच्यामुळे कधीही कोणाचे मन दुखावले जाणार नाही. या गोष्टीची नेहमी तुम्ही जाणीव ठेवा आणि कायमस्वरूपी असेच बाळू मामांसोबत राहा. तुम्ही जर बाळू मामांच्या सोबत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, बाळू मामा मी तुमच्या सोबत आहे असं कमेंट करा. ज्यावेळी जाशील तू असा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. त्यावेळी तू घाबरू नको. त्यावेळी बाळू मामाच पकडतील तुझा. आयुष्याच्या वाटेत कितीही मोठे संकट आली तरी त्या संकटांना सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या संकटांना एकदा तरी तोंड द्या. एकदा तरी तुम्ही तुमचे संकट स्वतःच्या हिमतीने सोडवा. मी नक्की पुढील संकटात तुमची साथ देईल. सर्वप्रथम नेहमी जर तुम्ही संकट आले तर देवांना बोलवा.
बोलचाल तर देव सारखे सारखे येणार नाही ही तुम्हाला देखील माहीतच असेल. कारण देव म्हणतो आयुष्यात दुःख येणार असतात, मात्र तुम्ही त्या दुःखांना बेहून राचाल तर ते दुःख नक्की तुमचे जास्त वाढतील. म्हणून नेहमी त्या दुःखांना दुर्लक्ष करा आणि आयुष्य आनंदी जगा. हे बाळूमामा यांची आजची प्रार्थना नक्की लक्ष देऊन ऐका. हे बाळूमामा, ह्या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे मला निभावून घे. ह्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत, विकसित कर. म्हणजे मी प्रत्येक दुःखांना सामोरे जाण्यासाठी तयार राहील आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे बाळूमामा, हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकार रूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. हे देवा, तू माझा पिता आहेस, तू माता आहेस, गुरु आहेस, मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन दे. आजची ही प्रार्थना दुर्लक्ष न करता सर्वप्रथम दरवेळी बाळूमामांसमोर गेल्यानंतर जरूर म्हणा. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी दुःख आले म्हणून खचू जाऊ नका. एकदा बाळूमामांचे नाम तुमच्या ओठांवर घेऊन तर पहा, सर्व दुःख संपतील, सर्व संकट जळून जातील. देव म्हणतो नेहमी उपवास हा अन्नाचाच काबर करावा. कधी कधी तुम्ही उपवास हा वाईट विचारांचा ही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा आणि कधी कधी उपवास मीपणाचाही करावा. काय बाळूमामांची सेवा दुष्काळ संपून श्रीसंत सद्गुरू बाळूमामा चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा. आयुष्यात काही देखील कमी पडणार नाही. तुमच्या आयुष्यात नेहमी अन्नाचा उपवास करून तुम्हाला यश प्राप्त होईल, तुम्हाला ध्येय प्राप्त होईल, तुमचे स्वप्न पूर्ण होतील असं समजू नका. देव म्हणतो तुम्ही उपवास नेहमी अन्नाचा जरूर करावा, मात्र तात्पुरता. नेहमी उपवास अन्नाचा करून तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही मीपणाचा, तुमच्या वाईट विचारांचा, अहंकारांचा एकदा उपवास करून तर पहा, तुम्हाला आयुष्यात काही देखील कमी पडणार नाही. नेहमी आयुष्यामध्ये वागत असताना फक्त दिखावा देवांपुढे करू नका. कोणा देखील तुम्ही दिखावा करत असला तरी चालेल, मात्र देवांपुढे फक्त चांगल्यापणाचा, चांगुलपणाचा दिखावा करून तुम्हाला वाटत असेल की देव नक्की माझे सर्व काही ठीक करेल, तर असे अजिबात नाही. देव तुमची कठोर परीक्षा घेत आहे, म्हणून तुमचे वाईट दिवस आले आहेत. एकदा जरी देवांनी तुम्हाला यश दिले तर तुम्हाला आयुष्यभर ते यश राहणार आहे. कारण देवांना माहीत आहे तुम्ही कठोर परीक्षाला सामोरे चांगल्या पद्धतीने जात आहात. म्हणून नेहमी उपवास अन्नाचा करून, सारखे सारखे पोटाला मारून नेहमीप्रमाणे तुम्ही तुमचा दिखावा सोडून द्या. उपवास तात्पुरता करा. नेहमीप्रमाणे जर तुम्ही उपवास करचाल आणि पुन्हा स्वतःच्या शरीराला इजा करून घेचाल तर यामध्ये दोष तुमचा आहे, देवाचा नाही. देव म्हणतो तुम्हाला उपवास करायचा असेल तर अन्नाचा करा, मात्र तात्पुरता मर्यादित करा. नेहमीप्रमाणे जर तुम्ही अन्नाचा उपवास करून देवांना दिखावा दाखवत असाल चांगुलपणाचा, तर नक्की तुम्ही बराबर करत नाही. बाळूमामा म्हणतात, अरे बाळा, बेहू नको, मी तुझ्या नेहमी सोबत आहे. जेव्हा सावलीही सोडेल तुझी साथ, तेव्हा घाबरू नको. बाळूमामाच पकडतील तुझा हात. हा संदेश पुढे ऐकत चला, मोठा अनुभव येईल. देव म्हणतात, लहान मुली ज्या प्रकारे बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळत असतात. त्या प्रकारे तुम्ही अशी भावना का करीत नाही?
परात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो। ही भावना जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल। मनातून आपले भगवंतांशी ठेवावे। श्री संत सद्गुरू बाळूमामा। बाळूमामा यांचा भक्त सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना त्यांनी बाळूमामा यांना विचारले, बाळूमामा, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो, सत्य भावनेने चालत असतो, मी कोणालाही कधी फसवले नाही, मी कोणाला लुबाडलेली देखील नाही, तरीही लोक मला काबर टाळतात, मला काबर फसवतात, लुबाडतात, तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? त्यावेळी त्या भक्ताला बाळूमामा म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते, ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा त्यामध्ये फायदा होते, पण तू निराश होऊ नको। तुला फसवणाऱ्याने त्यांना जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून प्रचंड लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्याच्या प्रपंचाला भोगावे लागत असते। लक्षात ठेव, वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने ते कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते। म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, प्रामाणिकपणे निस्वार्थप्रमाणे माझी भक्ती कर, कुणाचं वाईट अजिबात चिंतू नको, बेहू नको, मी तुझ्या सोबत आहे। बाळूमामा म्हणतात, कधीही लक्षात ठेवा, जरी तुम्हाला कोणी त्रास देत असलं तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कारण त्यांना त्यांची सजा हे तुमचे देव देत असतात। बाळूमामांना कधीही म्हणू नका, तुम्ही माझ्यासाठी काय केलं, मी तुमची भक्ती करतो, मी तुमची मनाभावे नामस्मरण घेतो, तरीही तुम्ही माझे चांगलं काबर नाही केले, असं केव्हाही म्हणू नका, कारण वेळ आल्यानंतर तुम्हाला ते देखील देतील जे तुम्ही कधी विचारही केला नसाल, तुमच्या स्वप्नात कधीही तुम्ही विचार केला नसाल। असंख्य प्रमाणातीला वेदना माणसाच्या संवेदना नष्ट करून टाकतात आणि करू शकतात। सोसायटी सवय झाली की हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआप कमी होत जातं। बाळूमामा म्हणतात, जर तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक काळ परिस्थिती समजून गेलेली असते की जीवन काय असते, कुठल्या वेळी जीवनात कसे वागायचे जर तुम्हाला समजले, तर तुम्हाला वाईट काळ सोसायची आपल्या आपणच सवय होऊन जातं। म्हणून नेहमी आयुष्यात परिस्थिती तुम्हाला भरपूर काही शिकवत असते, फक्त तुम्हाला त्यामधून शिकायचे असते। लक्षात ठेवा, वेळ केव्हाही एका जागी थांबत नाही, ती बदलत असते। तुमची देखील वाईट वेळ नक्की बदलेल, संयम राखा, सर्व नीट होईल। वेळ खूप उशिरा येते जेव्हा आपण तिची उत्कृष्टतेने वाट पाहत असतो, वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो, वेळ अगदी कमी असते जेव्हा आपण खूप आनंदी असतो, वेळ जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात, प्रत्येक वेळी वेळ आपल्याला सोयीप्रमाणे येत नाही, म्हणूनच वेळोवेळी आनंदी राहा। बाळूमामा म्हणतात, आयुष्यात मी तुम्हाला प्रत्येक क्षणी सुंदरता दिली आहे, फक्त तुम्हाला ती सुंदरता ओळखायला आली पाहिजे। प्रत्येक क्षणाला मी तुम्हाला आनंद दिला आहे, प्रत्येक क्षणी मी तुम्हाला सुख दिली आहे, फक्त ते सुख, ती सुंदरता ज्या व्यक्तीला ओळखायला येते तोच व्यक्ती आयुष्यात प्रत्येक क्षणांचा आनंद घेत असतो। हा संदेश इतका ऐकला असाल तर अजून पुढे ऐकत चाला, नक्की तुम्हाला मोठा अनुभव येईल। बाळूमामा म्हणतात, बाळा, आज हा संदेश पुढे ऐकत चल, तुला नक्की आयुष्यात मोठा अनुभव येईल, मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात होईल। येणारा काळ तुमचा असेल, आता तुम्ही
तुम्ही तुमच्या चमत्कारांना तुमच्या जीवनात प्रवेश करू द्या. तुमची सहमती त्याच्यासाठी असू द्या. तुम्ही आता सर्व दुःखांना बाजूला सोडा आणि सुखासाठी तुम्ही आता जागा मोकळी करा. तुमच्या मनात राहिलेले सर्व दुःख, सर्व चिंता तुम्ही झटकून टाका आणि तुमच्या सुखांना जागा द्या. कारण आता बाळू मामा तुमचे ते दिवस आणणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. हा संदेश पुढे ऐकत चला. बाळू मामा यांचा तुम्हाला मोठा आशीर्वाद प्राप्त होईल. अरे बाळा, मी तुला फसवणारा देव नाही. मी तुला रडवणारा देव नाही. तुला दुःखामध्ये किंवा संकटामध्ये एकटा सोडून जाणारा देव नाही. मी कधीही संकटामध्ये सांगून नाही, न सांगण्याच्या आधी येत असतो. लक्षात ठेव, कधीही हार मानू नको. तुझी जिद्द तुला एक दिवस भरपूर यशस्वी करेल. देव म्हणतो, वाईट वाटेला जाऊ नका. मला कळत आहे तुम्ही वाईट मार्गाला जात आहात. फक्त वाईट मार्ग टाळा आणि यशाचा मार्ग धरा. वेळ लागल, मात्र यश तुमचाच होईल. कारण सांगणारे लोक कधीही यशस्वी होत नसतात. लक्षात ठेवा. आणि यशस्वी होणारे लोक कधीही कारण सांगत नसतात. जर तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या कामाचे कारण सांगत बसाल की माझ्याकडून हे होणे शक्य नाही, जर तुम्हाला काम आणि प्रयत्न प्रचंड जास्त करायचे असेल, तर तेव्हा जर तुम्ही म्हणणार माझ्याने हे अजिबात शक्य नाही आणि मी हे करू शकणार नाही, तर तेव्हा तुम्ही बहाणे हुडकत आहात. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला फसवत आहात. समोरचा माणूस तर तुम्हाला नीट सांगत आहे, मात्र तुम्ही स्वतःला फसवत आहात. देव म्हणतात, जितकं तुम्हाला यशस्वी मोठं व्हायचं आहे तितके तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार. कारण शेवटी म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. बाळू मामा म्हणतात, कठीण काळात, कठीण वेळेत सतत स्वतःला सांगत चला, शर्यत अजून थोडी देखील संपलेली नाही. कारण तुम्ही अजून जिंकलेले नाहो. देव म्हणतो, अरे बाळा, रडणं सोड. तुझ्या अंगातला आळस झटक. मी तुला यश नक्की देईल. बाळू मामा सर्व भक्तांसाठी यश देण्यासाठी, चांगले फळ देण्यासाठी नेहमी तयार असतात. मात्र त्यासाठी त्यांचे भक्त देखील तयार असले पाहिजे. नेहमी आयुष्यात हार मानू नका. कितीही मोठी अडचण आली तरी त्या अडचणींना सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या अडचणींना बेहून एका जागी बसाल आणि त्या अडचणींना नाहीतर स्वतःला दोष देत बसाल, तुमच्या नशिबाला दोष देत बसाल की माझे नशीब असे की मला ही मोठी अडचण आली आहे, जर तुम्ही प्रत्येक वेळी असे विचार करत राहताल, तर समजा नशीब आणि तुमचे प्रयत्न यामधील फरक आज आपण पाहणार आहोत. हा संदेश पुढे ऐकत चला. देव म्हणतो, तुमच्या आयुष्यामध्ये 99% ही तुमची मेहनत असते आणि 1% नशीब असते. लक्षात ठेवा, मी प्रत्येकाला नशीब दिले आहे. त्याचे कर्म जसे असतात त्याचे तसे नशीब असतात. मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला नशीब नाही म्हणून उदास होऊ नका. कारण देव प्रत्येकाला सारखे बनवलेले आहे. जो जास्त काळ घासत असतो, जास्त काळ उन्हात उभा राहत असतो, तोच स्वतःची सावली निर्माण करू शकतो. तुम्ही जीवनामध्ये कधीही हार मानू नका, उदास होऊ नका. तुम्हाला जितके यश पाहिजे, तुम्हाला जितके डोंगर चढायचे आहे त्यापेक्षा उंच तुम्हाला देव नेतील. फक्त तुम्ही हार मानू नका. बाळू मामा म्हणतात, आत्मविश्वास स्वतःमध्ये असू द्या. विश्वास स्वतःवर ठेवा, दुनिया बरोबर नाही. जर तुम्ही प्रत्येकाचे मन ऐकत चालताल तर तुम्ही आयुष्यात स्वतःचे मन कधी ऐकचाल. देव म्हणतात, मी दिलेल्या मनाचे कधीतरी उपयोग करत चला. कारण मी प्रत्येकाला बुद्धी दिली आहे. जर तुम्ही प्रत्येकाचे मन ऐकत प्रत्येकाच्या मनासारखे आयुष्य जगचाल तर तुम्ही नक्की देवांचा अपमान करत आहात. कारण देवांनी तुम्हाला एक त्यापेक्षा वेगळी बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा तुमच्या आयुष्यात नक्की वापर करा. यश तुमच्या
पायापाशी येऊन थांबणार. मामा म्हणतात, तुमचा वेळ मर्यादित आहे. प्रत्येकाला वेळ देत बसू नका. प्रत्येकासाठी जास्त वेळ काढू नका. वेळ काढायचाच असेल तर स्वतःसाठी काढा. लक्षात ठेवा, भविष्यकाळ आनंदी घालवायचा असेल तर वर्तमान काळ हा तुमचा रडका असला पाहिजे. देव म्हणतात, तुमचा वेळ मर्यादित आहे म्हणून दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात घालू नका. कुतूहलामुळे फसू नका. जे इतर लोकांच्या विचारसरणीच्या परिणामासह जगत आहे ते सध्या आयुष्यात स्वतः सर्व काही भोगत आहेत. म्हणून नेहमी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यात सोडून द्या. कारण देवानी तुम्हाला एक विचार करण्याची क्षमता दिली आहे. हा संदेश पुढे ऐकत चला. लक्षात ठेवा, हा संदेश तुम्हाला खोटा संदेश वाटत असला तर लक्षात ठेवा, तुम्ही मोठी चूक करत आहात. बाळू मामा म्हणतात, अरे बाळा, मी तुला फसवणारा देव नाही आहे. फक्त तू मला दुर्लक्ष करू नको. तू मला टाळू नको. मी तुझे आयुष्य नक्की बदलून टाकेल. हा संदेश पुढे ऐकत चला. नक्की मोठा अनुभव येईल. बाळू मामा आज तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट सांगत आहेत. लक्षपूर्वक ऐका. सर्व संकटांना सामोरे सध्या तुम्ही जात आहात. सर्व दुःखांचे झेल सध्या तुम्ही झेलत आहात. प्रत्येक दुःखांनी तुमच्यावर अगदी काट्याप्रमाणे वार केले आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी काट्यांचे सोसावे लागत असेल. आयुष्यात प्रत्येक संकटांना सध्या तुम्हाला तोंड द्यावे लागत असेल. लक्षात ठेवा, दुःख, तुमची वाईट परिस्थिती हे तुम्हाला तुमच्यामधील गुण पाहायला येत असतात. आणि जर तुम्ही त्यांना जास्त काळ भेऊन राहाल तर लक्षात ठेवा, तुम्हाला संपल्याशिवाय ते तुमच्यापासून हटणार नाहीत. मात्र बाळू मामा तुमच्या सोबत आहेत. अजिबात काळजी करू नका. नेहमी लक्षात ठेवा, मामा म्हणतात, चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून बघा. शरीराची सुंदरता वया बरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. लक्षात ठेवा, आयुष्यात कोणती गोष्ट तुम्हाला लगेच मिळत नसते. त्यासाठी तुम्हाला लागणारी मेहनत, कठीण परिश्रम करावे लागतात. जीवनात खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा कोणालाही प्रयत्न करायला जाऊ नका. दुसरं कोणीतरी आनंद होईल म्हणून स्वतः वाईट कर्म अंगावर घेऊ नका. कारण त्यांचं आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासांवर. फक्त तुम्ही दुसऱ्यांना हसवता आणि तो तुमच्यावर विश्वास ठेवील असं अजिबात नसतं. देव म्हणतो, माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे तुमच्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन मात्र नक्की बदलू शकतो, सुखी करू शकतो. म्हणून देव म्हणतो, तुम्ही गरीब घरात जन्माला आलात ही तुमची अजिबात चूक नाही, मात्र तुमची चूक आहे तुम्ही गरीब होऊन मेल्यानंतर. तुम्हाला देवाने एक सर्वात मोठी संधी दिली आहे. ती संधी म्हणजे तुम्ही सध्या गरीब घरात जन्माला आहात आणि तुम्ही मोठे होण्यासाठी, तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी आणि सुखी जीवन करण्यासाठी देवाने तुम्हाला संधी दिली आहे. आणि त्या संधीचं सोनं करूनच आयुष्याचा शेवट करा. देव म्हणतो, तुम्ही आयुष्यात नेहमी प्रयत्न करत असताना मी तुमच्या पाठीशी असतो, तुमच्या सावलीच्या रूपात असतो. कोठे ना कोठे मी असतोच. फक्त विषय असतो न दिसण्याचा. मात्र मी तुमच्या सभोवताली फिरतच असतो. तुम्हाला वाटत असते की मी दुःखांना किंवा वाईट वेळेला सामोरी जात आहे, मात्र माझा देव कुठे लपला आहे असं तुम्हाला वाटत असले तरी मी तुमच्या सोबतच असतो. फक्त तुम्हाला दिसत नसतो, पाहत असतो. कशा प्रकारे तुम्ही त्या दुःखांना, संकटांना भेट आहात का सामोरे जात आहात मी हे पाहत असतो. ज्या प्रकारे मुकी साखरेचा गोडवा असावा, मनी कुणाचा कधी दोष नसावा.
जोडावी माणसे जपावी नाते, विसरून व्यवहारी फायदे तोटे. श्रणांचे मनी अलगत ओवावे, आनंदी सुरांनी मनात जोडावे. आयुष्यात काही करू नका. एखाद्याचे मन जर तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्ही त्याला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. फक्त त्याला तुम्ही चांगले पद्धतीने बोला आणि त्याच्या अडचणीच्या वेळी सर्वात पहिल्यांदा धावून त्याची मदत करा. नक्की तो तुमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्याकडे जे काही आहे त्याचा तुम्ही चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्की साथ देत असते. हे सत्य गोष्ट आहे आणि ही सत्य गोष्ट आज तुम्हाला देव सांगत आहेत. तुम्हाला देवानी संधी दिली आहे दुसऱ्यांना मदत करायची. जर तुम्ही आज मोठे आहात आणि जर तुम्हाला देवानी संधी दिली आहे एखाद्याला गरिबीतून मोठं करण्यासाठी, म्हणून प्रत्येकाला साथ द्या. कारण जे तुमच्यामध्ये सध्या देवानी गुण दिले आहे ते गुण दुसरा इतर कोणात नाही, तर तुम्हाला देवानी एक कोणती तरी जिम्मेदारी सोपवलेली आहे. म्हणून देवांचा विश्वासघात करू नका. माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढंच ते दूर जात असतात. फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्याही गळून जातात. ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात. फुले वाळू लागले की फुलपाखरे देखील सोडून जातात. म्हणून आयुष्यात जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येतील तेव्हा प्रत्येकजण तुमच्यापासून दूर जाईल. मात्र लक्षात ठेवा, दुःख आले म्हणून बेहू नका. तुम्ही जास्त दुःखाला विचार करून कंटाळू नका. देव म्हणतो प्रत्येक वेळी दुःख येण्याचे कारण असते. पाहत असतो कशा प्रकारे तुम्ही जीवनात त्या दुःखांना सामोरे जात आहात. लक्षात ठेवा, जीवन हे चढ उताराचा एक रोड आहे. चढ आली म्हणून जास्त विचार करू नका. फास्ट जायचे का दमाने जायचे एकच विचार अगदी मनात असू द्या. योग्य विचार केला तर योग्य पद्धतीने जाणार. जर तुम्ही चढच्या जागी दमाने चालताल, दमाने प्रयत्न करताल तर नक्की तुम्ही खाली ढासळणार म्हणजे ढासळणार आणि तुम्ही उताराच्या रस्त्याने अलगत म्हणजेच फास्ट जाचाल तर नक्की तुम्ही पुढे जाऊन धडकणार. म्हणून आयुष्यात प्रत्येक वेळी कसे चालावे हे तुम्हाला समजले पाहिजे. कारण आयुष्य मनाचा हा रोड उतार चढ यामध्ये असतेच. तुम्हाला फक्त कळायला पाहिजे कुठल्या वेळी कसे चालावे. बाळू मामा म्हणतात, रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात. म्हणूनच राग आला तर आबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे. जेणेकरून काही गैरसमज असेलच तर तो दूर होऊ शकेल. प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्या मनात काहीतरी असेल तर ते मनामध्ये गुंतून ठेवू नका. कारण आयुष्य तुमचं अशा वागण्यामुळेच पूर्णपणे पार होत जात आहे. बाळू मामा म्हणतात, आता आयुष्यात असं वागणं सोडून द्या आणि पूर्णपणे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून अशा पद्धतीने आयुष्य जगणं सोडून द्या. जर तुम्ही अशा पद्धतीने आयुष्य जगचाल तर नक्की तुम्ही आयुष्याची देवांनी दिलेले वेळ प्रत्येक सेकंड तुम्ही असेच घालवताल. म्हणून देव म्हणतो तुम्हाला आवडते ते करा. तुम्हाला जे आवडते त्याचाच ध्यास घ्या. त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मिळेल. लक्षात ठेवा, माफी मागणं महत्त्वाचं आहे, पण त्याहीपेक्षा ती चूक पुन्हा न करणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी देव अनुभव हा देतच असतो. कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून तुम्हाला देव जीवन जगण्यासाठी पूर्णपणे शिक्षण देत असतो. ती शिक्षण घेण्यासाठी तुम्ही परिपूर्ण तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. लक्षात ठेवा, बाळू मामा म्हणतात, माझा भक्त असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवट पाहत चला. आयुष्यात तुम्हाला भरपूर अडचणी आहेत, भरपूर दुःख आहेत. मात्र बाळू मामांचे नामस्मरण तुमच्या ओठावर असेल तर ते दुःख अडचणी
अगदी सहजपणे नष्ट होतील. तुमचं आयुष्य हे अगदी चित्रासारखं आहे. मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे खुलून दिसत असतात. म्हणून देवाने दिलेल्या मनाचा उपयोग करा आणि आयुष्यात तुमचे पद्धतीने आयुष्य जगत चला. नक्की आयुष्य फुलून दिसणार. देव म्हणतो, फुलासारखे आयुष्य दिसवायचे असेल तर कोणाचेही कॉपी करू नका. कोणालाही पाहून स्वतः वागू नका. तसे करचाल तर नक्की तुम्ही आयुष्यात खाली जात राहाल. तुमचं जीवन हे एका पुस्तकासारखं आहे. काही प्रकरणे दुःखी आहे, काही आनंदी आहेत आणि काही रोमांचक आहेत. परंतु जर तुम्ही कधीही पृष्ठ वळवले नाही तर तुम्हाला कधीही कळणार नाही की पुढील प्रकरणात आपल्यासाठी काय साठले आहे. म्हणून आज हा अनुभव घेतलो, आज हे प्रयत्न घेतलो तर लगेच उद्या दुसरे प्रयत्न हातात घ्या, दुसरे काम हातात घ्या. तुम्हाला जर कळणार नाही आपल्याला यश कशात आहे तर तुम्ही आयुष्यात काय करत आहात. तो म्हणतो, प्रत्येक पुस्तकामधलं पान ढकलत चला. तुम्हाला समजून जाईल की आयुष्यात काय तुमच्यासाठी योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. नेहमी काट्याने भरलेल्या रस्त्याने चालताना तुम्ही तक्रार करत असतात. मात्र लक्षात ठेवा, काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालत असताना तुमच्या पायात चप्पल नसली तर तुम्ही हार मानू नका. जर तुम्हाला समोर पाय नसलेल्या माणसाला जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल, देवानी मला खरंच नशीब दिले आहे. म्हणून जे आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका. देव म्हणतो, ज्यांच्या मनातच नाही आपल्या बरोबर बोलायचे, तुमच्या बरोबर बोलायचे, त्यांना जबरदस्तीने तुमच्या सोबत बोलण्यासाठी भाग पडणे याला काही अर्थ नाही. जो व्यक्ती च्या मनात तुमच्यासाठी बोलण्यासाठी वेळ नाही, तुमच्यासाठी बोलण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही आणि त्याच्या मनात देखील नाही तर त्याच्या अजिबात नादी लागू नका. नेहमी लक्षात ठेवा, घरात शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो. म्हणून शिवतंत्र सांगतो, जोडता नाही आले तर सोडू नका, पण आपल्या लोकांना तोडू नका. जे तुमचे जवळची माणसं असतात ते तुमची असतात. मात्र लांबली माणसं तुम्हाला केव्हा धोका देतील हे सांगता येत नाही. कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यामधला आदर वाढत असतो. बाळूमामा म्हणतात, विश्वास ठेवा, हा संदेश पुढे ऐकत चला. तुम्हाला मोठे अनुभव येईल. श्वास व विश्वास दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतो. जर तुमच्या स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य असणारी गोष्ट तुम्ही सहजपणे शक्य करून दाखवचाल आणि शक्य असणारी गोष्ट जर तुम्ही तुमच्यावर स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तर ती शक्य गोष्ट अशक्य होणारच. तुमच्या देवांसाठी काही अशक्य नाही. विश्वास ठेवून संदेश पुढे ऐकत चला. जर इतका संदेश ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळूमामा मी तुमच्यासाठी पूर्णपणे वेळ दिला आहे. देव म्हणतात, गरज तेव्हाच खरं खूप गरज असते तुमची. जेव्हा एखादा तुम्हाला म्हणतो प्लीज थोडा वेळ एकटं सोड मला, तेव्हा समजून जावा त्याच्या मनात भरपूर दुःख आहे. त्याला दुःख मोकळे करण्यासाठी एकट्यात बसायचे असते आणि रडायचे असते. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा हा साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरी वाटली जाते. बाळूमामा म्हणतात, तुम्हाला मी जेव्हा सुख देतो ते सुख कोणालाही सांगत बसू नका आणि जेव्हा तुम्ही जखमी होत असता ती जखम कोणाला सांगू नका. कारण इथे प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ आहे मात्र औषध नाही. प्रत्येक वेळी देवाने दिली आहे ती वेळ, मग आनंदाने जगा. ती वेळ सांगण्यात आणि दुसऱ्याला सांगत हिंडण्यात काही अर्थ नाही. माणूस किती आपला आहे आणि किती
आतला आहे याचे उत्तर फक्त तुम्हाला वेळ सांगत असते. वेळ जवळ असते, कारण गरज संपली की विपरीत वागणे हीच जगाची रीत आहे. समजून घ्या, बाळूमामा म्हणत आहेत. हा संदेश पूर्ण ऐकत चला, तुम्हाला मोठा अनुभव येईल. हा संदेश जर तुम्ही संपूर्ण ऐकलात तर तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुम्हाला मिळून जातील. एके वेळी एका मुलाने देवाला विचारले, 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे दिले, तर मग हृदय एकच का दिले? देवाने स्मित हास्य करत सांगितले, बाळा, हृदय पण 2च दिले. फरक एवढाच की दुसरा शोधावा लागतो. नेहमी लक्षात ठेवा, आज तुम्हाला उन्हात उभं राहूनच तुमची सावली निर्माण करता येत असते. दुसऱ्यांच्या सावलीखाली उभा राहून तुम्ही स्वतःची सावली निर्माण करू शकणार नाही. तुम्हाला जर स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तुम्हा स्वतःला उन्हामध्ये थांबावंच लागेल. काही गोष्टी जिथल्या तिथं नेहमी सोडून द्या. जरीही ती गोष्ट सोडताना तुम्हाला दुःख होत असलं तरी गोष्ट तिथल्या तिथं सोडून देण्यात काही वेळा तुमचं सुख असतं. नेहमी आयुष्य दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी घालू नका. स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य जगत चला. लक्षात ठेवा, दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी शिल्लक आहे. मात्र माणुसकीच्या नादात जर तुम्ही जास्त पडचाल आणि जास्त दुसऱ्यांवर दया करचाल तर पुढला व्यक्ती कसा आहे तुम्हाला माहीत नसते. बाळूमामा म्हणतात, प्रत्येक काळ दुसरा कोणावरही विश्वास ठेवू नका. जर तुम्ही कोणावरही जास्त विश्वास ठेवचाल तर तो तुम्हाला एक ना एक दिवस नक्की धोका देईल. कष्ट ही एक अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे देखील दार उघडत असते आणि ही चावी देवाने प्रत्येकाला दिली असते. फक्त विषय असतो जो व्यक्ती ह्या चावीचा सरळ उपयोग करत असतो. लक्षात ठेवा, कष्ट केल्यानंतर तुम्हाला ते देखील मिळते ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसतात, कारण देव तुम्हाला ते सर्व देत असते. नेहमी दुसऱ्याची पोटभर चूक हातभर पसरवण्याची आणि स्वतःची हातभर चूक नखभर दाखवण्याची हा स्वार्थी लोकांचा धंदा असतो. म्हणून नेहमी कोणी तुमची चूक काढत असेल तर नेहमी स्वतःला वाईट समजू नका, कारण या जगामध्ये स्वतःची चूक नखभर दाखवली जाते आणि दुसऱ्यांची चूक हातभर दाखवली जाते. म्हणून प्रत्येक वेळी उदास होणे थांबवा. कधी कुणाची बरोबरी करायची नाही. स्वतःला कधी कोणापेक्षा कमी समजायचं नाही, कारण देवाने प्रत्येकाला वेगळं आयुष्य दिले आहे. त्याप्रमाणे सर्वजण जगत असतात. प्रत्येकाचे नशीब प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून असते. आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीत ही शांत राहायला शिका, कारण जर तुम्ही संयम ठेवलात आणि मेहनत केलात आणि बाळूमामांचे नामस्मरण केला तर तुम्हाला कधी काळ बाळूमामा ते देखील देतात ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केला नसतात. बाळूमामा म्हणतात, चूक केल्याशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभव घेतल्याशिवाय चूक कळत नाही. म्हणून अनुभव हा जीवनातील सर्वात मोठा गुरु आहे. नेहमी लक्षात ठेवा, साप घरावर दिसला की लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तो साप शिव पिंडावर दिसला तर त्याला दूध पाजतात. तात्पर्य, लोक सन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करत असतात, कारण ते स्थान तुम्ही कष्टाने मिळवलेले असते आणि ते देवाने दिले असते. जर साप कोणाच्या घरावर दिसला तर त्या सापाला काट्या हाणत असतात आणि तो साप जर पिंडीवर दिसला तर लोक त्याला दूध पाजवत असतात. म्हणून प्रत्येक काळ तुमच्या पदासाठी लोक तुमचे कौतुक करत असतात. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा आयुष्यात काहीतरी करून दाखवताल तेव्हाच तुमच्यावर लोक पूर्णपणे विश्वास ठेवतील. देव म्हणतात, माणसांचं मन नेहमी मोकळं असावं. जी गोष्ट मनात असेल ती बोलण्याची हिंमत असावी आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती समजून घेण्याची प्रचंड क्षमता असावी.
म्हणजे तुमचं मन नेहमी आनंद राहील आणि आयुष्य चांगल्या पद्धतीने तुम्ही जगत चलाल. हा संदेश पुढील 5 ते 6 मिनिट देवांसाठी वेळ देऊन ऐकत चला आणि इतका वेळ देखील संदेश ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. बाळू मामा म्हणतात, शब्द अंतरीचे असतात, दोष मात्र जिभेला लागतो. मन स्वतःचे असते, जुरावे मात्र इतरांसाठी लागते. ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात. हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकांच्या वेदना जाणवत असतात. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर प्रत्येकासाठी काहीतरी कराल तर तो व्यक्ती तुमच्यासाठी तुमचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न करत असते. म्हणून तुम्ही प्रत्येकासाठी काहीतरी जरूर करा. बाळूमामा म्हणतात, माणसाने नेहमी तयारीत राहावे, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाशी जास्त संवाद साधत बसू नका. जर तुम्ही कोणाशीही जास्त संवाद साधत बसताल तर नक्की तो व्यक्ती तुम्हाला एक ना एक दिवस धोका देणारच. फक्त प्रत्येक व्यक्तीचे मन पाहून प्रत्येकाशी संवाद साधा. ज्या प्रकारे पसारा सहज मांडला जातो परंतु आवरताना जीव कासावीस होतो, मग तो घरातला असो की मनातला. नेहमी मनातला पसारा कधीही मनात पसारा टाकू नका. तुमच्या मनातला सर्व पसारा, सर्व धूळ झटकून टाका आणि तुमच्या आयुष्यात काही नवीन संधींना प्रवेश करू द्या. आता तुमच्या जीवनात मोठे चमत्कार होणार आहे. ते मोठे चमत्कार पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित होणार आहात. हा संदेश पूर्णपणे ऐकत चला, तुम्हाला सर्वात मोठा अनुभव येईल. तुमचं आयुष्य ही एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि तुम्हाला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरवायला भाग पाडत असते. फक्त तुम्हाला तो तिकीट घेण्यासाठी पूर्णपणे तयारीत राहिला पाहिजे. देव म्हणतात, माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरात होतो, मात्र माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेत असते व ज्या घरात माणुसकी जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते. त्याच प्रकारे तुम्ही जर प्रत्येक वेळी चांगले विचार करत असाल, प्रत्येकांचे चांगले करत असाल तर तुम्ही देखील परमेश्वरा समान आहात. बाळूमामा म्हणतात, प्रत्येक व्यक्ती देवा समान असेल जेव्हा तो पूर्णपणे प्रामाणिकपणे आणि माणुसकी ठेवून पूर्णपणे आयुष्य जगत असेल. फक्त समाधान शोधा. अपेक्षा तर आयुष्यभर संपत नसतात. अपेक्षा जेवढं ठेवचाल तेवढं तुमचं आयुष्य लहान होत जाईल, कारण तुम्ही अपेक्षासाठी आयुष्यात दिवस ना रात्र कष्ट करत असतात. मात्र लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करायचे असते तेव्हा तुम्हाला पूर्णपणे कष्ट करावे लागतात. तेव्हा तुम्ही नक्की करा. मात्र नशिबात आहे तेवढं देवानी तुम्हाला त्यापेक्षा जास्त दिल्यानंतर तुम्ही पुन्हा हाव करू नका, कारण सर्व इथे सोडून जायचे आहे. म्हणून देवानी जेवढं तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी साधन दिले आहे त्याचा परिपूर्ण आनंद घेत आयुष्य जगत चला. हरवलेल्या वस्तू सापडू शकतात, पण एक गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते तुमचं आयुष्य. म्हणूनच मनसोक्त जगा, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला, कारण या जगात पुन्हा तुमची चांगली वेळ येईल का सांगता येणार नाही. येणारी वेळ चांगली असेल का सांगता येणार नाही, आणि येणारी वेळ ही वाईट असेल हे देखील सांगता येणार नाही. म्हणून हा क्षण जर तुम्हाला शिल्लक असेल तर आनंदी आयुष्य जगत चला. जर तुम्ही याबद्दल सहमत असाल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा. आता तुमच्या आयुष्यात एक मोठी नवीन संधी उपलब्ध होणार आहे. तुमच्या जीवनातील सर्व मार्ग आणि यशाचे दरवाजे उघडणार आहेत. तुमचे यश तुमच्या घराचा दरवाजा ठोकवीत आहे. आताच त्याला तुमच्या मनामध्ये प्रवेश करू द्या. तुमच्या मनात सकारात्मक विचार येऊ द्या. नकारात्मक विचारांना आता झटकून काढा, कारण
सकारात्मक विचार आता तुमच्या मनात प्रवेश करणार आहे. त्यासाठी तुम्हाला हवे तेवढी पूर्णपणे मेहनत घ्यावी लागेल. देव म्हणतो उद्याची चिंता करू नका, कारण ज्या देवाने आजपर्यंत सांभाळ केला तो पुढे पण सांभाळ करणार, हा ठाम विश्वास तुमच्या मनामध्ये असू द्या. तुम्हाला देव कधीही एकटा पडू देणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली नेहमी लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्याच सहवास राहणे योग्य असते. देव म्हणतो तुम्ही आयुष्यात कितीही जगा, मात्र किती तुम्ही आनंदी जगलात याला महत्त्व असते, किती जगलात याला महत्त्व नसते. म्हणून आनंदी जगा, पूर्णपणे आयुष्याचा आनंद लुटा. मामा म्हणतात सत्याच्या वाटेवरती चालत असताना तुम्ही एकटे पडलात तरी चालेल, मात्र चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. जर तुम्ही चुकीच्या रस्त्यामध्ये चुकीच्या गर्दीमध्ये मिसळला तर त्यामधून निघणे शक्य नसते. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही सध्या ज्या चांगल्या मार्गावर आहात त्यामध्ये यश दमानेच मिळत असते. कुणाला देखील यश लवकर प्राप्त होत नसते. लक्षात ठेवा, यश तुम्हाला एक ना एक दिवस मिळणार आहे. प्रयत्न करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडे असू द्या, मात्र तुम्हाला देवांनी जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान काही देखील नाही. देव म्हणतो तुम्हाला वर्तमान काळात मी तुम्हाला आनंद, चांगली झोप आणि शांती कधीही दिली नसते, जेव्हा तुमची पूर्णपणे वेळ बदलली नसते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कष्ट करचाल तर तुम्ही तुमचे भविष्यकाळ आनंदी जगू शकाल. सहमत असाल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा. लक्षात ठेवा, कोणाची काय आणि कशी मन आहे आणि नशीब आहे कधीच सांगता येत नाही. तर तुम्हाला तुमचे नशीब बदलायचे असेल तर तुम्हाला चांगले कर्म करायची गरज आहे. आयुष्यात नेहमी जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक तुम्हाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. म्हणून नेहमी दुसऱ्यांनी तुम्हाला वाईट रस्ता दाखवला आणि तुम्हाला वाईट मार्गावर सोडले म्हणून दुःखी होऊ नका, कारण देव प्रत्येकाला चांगले आयुष्य देवाने दिले आहे. फक्त त्याचा जीवनाचा अर्थ ज्या लोकांना कळतो तोच व्यक्ती जीवनात आनंदी राहत असतो. जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी तुम्हाला देवाने दिली आहे आणि ती प्रॉपर्टी आहे तुमचं शरीर. ते चांगलं असेल तर या जगातील कोणतीही तुम्ही प्रॉपर्टी आरामात खरेदी करू शकाल. मात्र लक्षात ठेवा, हा मनातील भास काढून टाका. तुम्ही बाळूमामांची भक्ती करचाल, मनाभावाने पूजा करचाल ही योग्य आहे, मात्र तुम्ही तुमच्या क्षेत्रात तुमच्या ध्येयासाठी त्याच्या मागे धावत असताना प्रयत्न करणार नाही तर तुम्हाला यश नक्की मिळणार नाही. बाळूमामा म्हणतात कोणालाही यश सहज मिळत नसते, मात्र जे लोक बाळूमामांची भक्ती पूर्णपणे प्रयत्न करून करत असतात त्यांना अपेक्षापेक्षा जास्त हे बाळूमामा देत असतात. देव म्हणतात एकदा माणूस मनातून उतरला ना तर मग फरक नाही पडत की तो कुठे गेला, कोणासोबत आहे किंवा कोणासाठी जग असं वागला, तो काही फरक पडत नसतो. म्हणून जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मनातून काढून टाकलं असेल तर तुमच्याकडे पूर्णपणे ती लक्ष देत नसते. लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत चला. बाळूमामा म्हणतात कोणतीही स्वप्न नवसाने अजिबात पूर्ण होत नाही, तर त्यासाठी तुम्हाला मेहनतीचं प्रचंड डोंगर उचलावं लागेल. नेहमीप्रमाणे तुम्ही हट्ट करत असतात, मामा माझे स्वप्न पूर्ण करा. मात्र तुम्ही असं म्हणा, बाळूमामा माझ्या प्रयत्नांना साथ द्या, मी नक्की तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना साथ देईल, तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. तुम्हाला अडचण आली तर मी तुमची अडचण काढून टाकेल. फक्त तुम्हाला त्यासाठी परिपूर्ण लागणारी मेहनत करावी लागेल. लक्षात ठेवा, जे लोक हटके विचार करतात तेच लोक इतिहास रचतात आणि हुशार लोक ही त्यांनाच
फॉलो करतात म्हणजे त्यांचा इतिहास वाचत असतात. लक्षात ठेवा, इतिहास तुम्हाला जर घडवायचा असेल, इतिहास हा तुमच्या घडवायचा असेल तर तुम्हाला तुमचा वेळ पूर्णपणे यशासाठी द्यावा लागेल. देव म्हणतात, क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतकं उत्तम मार्ग नाही. प्रत्येक वेळी न बोलण्याच्या ठिकाणी बोलू नका. जर तुम्ही बोलत राहाल तर प्रत्येकजण तुम्हाला भाव देणार नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, क्रोध हा माणसाचे आयुष्य पूर्णपणे संपवण्यासाठी सक्षम असतो. तुमच्या मनात जितका क्रोध असेल, तुम्ही जितकं क्रोधित व्हाल तितकं तुमचं आयुष्य धोक्यात जात राहील. हा संदेश इतका ऐकला असेल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा महत्त्वपूर्ण वेळ दिला आहे. लक्षात ठेवा, बाळूमामा तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी बाळूमामा साथ देतील. फक्त तुम्हाला तो विश्वास तुमच्या मामांवरती पूर्णपणे ठेवायचा आहे. खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. लक्षात ठेवा, नेहमी तुम्हाला जर आनंदित आयुष्य जगायचे असेल तर तुम्हाला भविष्य आनंदी जगायचा असेल तर तुम्हाला वर्तमान काळात प्रचंड रडावा लागेल, प्रचंड घामोघाम व्हावं लागेल. मगच तुम्ही भविष्यामध्ये आनंदी राहाल. हा संदेश पुढे ऐकत चला, मोठा चमत्कार होईल. बाळूमामा म्हणतात, पैशाने खूप गरीब असलात तरी देखील तुमचा स्वभाव एक चांगला असला पाहिजे. जिथे तुमची चूक नाही तुम्ही कधी तिथे झुकायचे नाही, कारण तुमचा देव नेहमी तुमच्या पाठीशी आहे. बाळूमामा म्हणतात, तुम्ही जीवनामध्ये काही झाले तरी देखील हार मानू नका. जेव्हा अडचण येते तेव्हा कधीही खचून जाऊ नका, कारण कितीही मोठी अडचण आली तरी त्या अडचणींना सामोरे जाण्याची तुम्ही तुमच्यामध्ये जिद्द दिली आहे. फक्त तुम्ही त्याचा पूर्णपणे उपयोग करा. लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही. फक्त तुम्हाला देवांवरती प्रचंड जास्त विश्वास असला पाहिजे. मामा म्हणतात, पैशाने जरी तुम्ही गरीब नसला तरी मनाने श्रीमंत राहा. पूर्णपणे कष्ट करा. तुम्ही देखील ती व्यक्ती बनचाल जे तुमचे स्वप्न आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर घाबरू नका. नवीन चूक झाली म्हणून प्रत्येक लोक नाव ठेवत असतील तर घाबरू नका, कारण तुम्ही जर नवीन चूक करत असाल तर समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात, तुम्ही प्रगती करत आहात. नेहमी जीवनामध्ये काही झाले तरी तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्हाला चुकावे लागेलच. कुठे ना कुठे तुमची चूक झाली तर तुम्हाला समजून जाईल तुम्ही कुठे चुकत आहात आणि कुठे तुम्हाला शिक्षण अनुभव मिळत आहे. मामा म्हणतात, वेळ चांगली असो किंवा तुमची वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं ह्यालाच माणुसकी म्हणत असतात. जी माणुसकी ज्या व्यक्तींच्या मनामध्ये असते तीच व्यक्ती आयुष्यात पूर्णपणे चांगले आयुष्य जगू शकते. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही सत्याच्या वाटेवर, सत्याच्या रस्त्यावर चालत असाल तेव्हा घाबरू नका, कारण इथे खोटं सहज विकलं जातं. कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते, म्हणून तुमचं सत्य कोणी विकत घेऊ शकत नाही. सत्याच्या मार्गावर चाला. कोणी पाहिल अगर न पाहिल, मात्र तुमचा देव सर्व पाहत असतो. मामा म्हणतात, एक सुंदर वाक्य आज तुम्हाला मामा सांगत आहे, तुम्हाला सुखासाठी कधी हसावं लागेल तर कधी रडावं लागेल, कारण सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरून खाली पडावे लागते. तेव्हाच लोक त्याचा चवावा करत असतात. मात्र पाण्यालाही चांगला धबधबा बनण्यासाठी त्याला उंचावरून खाली पाडावंच लागतं, तेव्हाच तो चांगला धबधबा दिसत असतो. म्हणून तुम्हाला आयुष्याच्या वाटेवर चालत असताना खाली पडल्यानंतर भ्यायचं नसतं, उलट उठायचं असतं. जे लोक
जे लोक आयुष्याच्या रस्त्यावर चालत असतात, जर पडले त्यांना भीती असते पडण्याची, ते लोक आयुष्यात यशस्वी होणं शक्य नसतात. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की अनुभव येईल. ज्या प्रकारे बिरबल बुद्धिवान होता तरीही तो राजा होऊ शकला नाही, कारण नशिबाची गोष्ट असते, जी गोष्ट कर्माची असते. लक्षात ठेवा, नशीब म्हणजे कर्म आहेत. तुमचे नशीब कसे आहे हे तुम्हाला माहीत नाही, मात्र तुमचे नशीब घडवणे हे देखील तुमच्या हातात आहे. म्हणून चांगले कर्म करत चला, देव तुम्हाला नक्की सुखामध्ये ठेवेल. बाळूमामा म्हणतात, आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, ज्याने जगणे बाजूलाच राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि काय मरताना तुम्ही काय घेऊन जाणार, सगळेच इथं सोडून तुम्हाला जायचे आहे. जास्त पैशाच्या मागे धावू नका. देवाने प्रत्येकाच्या नशिबात किती ना किती पैसे लिहून ठेवले असतात, तेवढेच प्रत्येकाला मिळत असतात. त्यापेक्षा जास्त ना कमी भेटत नसतात. म्हणून जितकं देवाने दिलं आहे तितक्यात समाधी राहा. आयुष्य तुम्हाला चांगले वाटू लागेल. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी अनेक वाद संपतील. लक्षात ठेवा, देवाने प्रत्येकाला वेगळे मन, वेगळे विचार करण्याची क्षमता दिली आहे. तुमच्यामध्ये चांगले विचार किंवा जास्त लवकर विचार करण्याची क्षमता दिली असेल तर समोरच्याची ती क्षमता नसू शकते. म्हणून प्रत्येक काळ समोरचा जर चुकत असला तर तुम्ही मनामध्ये विचार करा की याची क्षमता विचार करण्याची वेगळी आहे, कारण देवांनी याला वेगळे मन दिले आहे. नक्की तुमचे वाद टाळतील आणि नाती देखील टिकतील. दुनिया तुमच्या सोबत तोपर्यंत असते जेव्हा तुम्ही यशाच्या एका नवीन टप्प्यावर असतात, आणि जेव्हा तुम्ही त्या टप्प्याहून खाली उतरता तेव्हा ही दुनिया तुमच्या आनंदाची खिरापत घरोघरी तुमची वाटली जाते. लक्षात ठेवा, ही दुनिया तुमच्यासाठी नाही, तुमच्या यशासाठी आहे. तुम्ही ज्या पदावर आहात त्याची दुनिया कदर करते. म्हणून कोणाकडे लक्ष न देता देवाने दिलेलं आयुष्य सुखाने जगा. हा संदेश पुढे ऐकत चला. इतका संदेश ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. पुढे संदेश ऐकत चला. नक्की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुम्हाला झपाट्याने मिळून जातील. मोठं होण्यासाठी कधीतरी तुम्हाला लहान होऊन जगावं लागतं. सुख मिळवण्यासाठी दुसऱ्याच्या सागरात पोहावं लागतं. लक्षात ठेवा, आयुष्यात कधी ना कधी तुम्हाला यश मिळणार आहे, फक्त त्यासाठी लागणारी परिपूर्ण मेहनत तुम्हाला करावी लागते. ज्या प्रकारे दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितरू नाही शकत, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. नेहमीप्रमाणे मन बदलू नका. देवाने तुम्हाला एक क्षमता दिली आहे. जे तुमचे ध्येय आहे, तुम्हाला ते गाठायचे असेल तर तुम्हाला जीवनामध्ये नेहमी उंच भरारी घ्यावी लागेल, मात्र ती वेळ संपल्यानंतर तुम्हाला खाली देखील यावी लागेल. लक्षात ठेवा, गरुडासारखे उंच उडायचे असेल तर तुम्हाला वाईट लोकांची संगत सोडावी लागते. जर तुम्ही वाईट लोकांची संगत धरून गरुडासारखे उंच उडायचे स्वप्न पाहत असाल तर तुमचे ते स्वप्न आयुष्यात कधीही पूर्ण होणार नाही. मामा म्हणतात, पांढऱ्या शुभ्र्या कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो. लक्षात ठेवा, जो व्यक्ती इमानदार असतो तो प्रत्येक देवांचे मन जिंकत असतो या जगात. तर जेव्हा तुमची छोटीशी चूक दिसते तेव्हा बोलता न येणारा व्यक्ती देखील तुम्हाला नावं ठेवून निघून जात असतो. लक्षात ठेवा, यश तुमच्याकडे येणार नाही, त्याऐवजी तुम्ही स्वतः त्याकडे जावे लागणार. यशाची वाट पाहत जास्त बसू नका. देव म्हणतो, वेळ आल्यानंतर
मी तुम्हाला देत असतो, मात्र वेळ तुम्हाला ती आणण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. आजकाल प्रत्येकजण म्हणत असते, माझी वेळ आल्यानंतर मी प्रत्येकाला रिंगण दाखवणारच. मात्र लक्षात ठेवा, वेळ आणायची असेल तर तुम्हाला तुमच्या शक्तीपेक्षा मर्यादेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला देव यश देईल. लक्षात ठेवा, यश मिळवणे अगदी सोपी गोष्ट नसते. मात्र तुम्ही 4 वर्ष किंवा 2 वर्ष जर ती परिपूर्ण मेहनत करचाल तर तुम्ही पुढची 50 ते 60 वर्ष आरामात आयुष्य जगू शकाल. म्हणून देव तुमच्यासाठी पूर्णपणे तुम्हाला यश देण्यासाठी तयार आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी पूर्णपणे त्याच्या पाठीमागे धावावं लागेल. देव म्हणतो, तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ 99% हरलात असा भ्रम तुम्ही आता मनातून काढून टाका. कारण एक प्यादा सुद्धा तुमचं नशीब बदलू शकतं. फक्त धाडस सोडू नका. लक्षात ठेवा, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. यामध्ये तुम्हाला चांगली पत्ती लागेल का नाही सांगता येत नाही. मात्र जो व्यक्ती वाईट पट्टीवर देखील चांगला डाव मारत असतो, चांगला डाव जिंकत असतो, तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होत जात असतो. म्हणून तुम्हाला आयुष्यात यश मिळेल का नाही याची काळजी करू नका. कारण तुम्हाला लक्षात ठेवा, देव नुसतं सांगत असतात की तुमची मेहनत कधीही मी वाया घालू देणार नाही. देव म्हणतात, समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी माणूस असतो. तुम्हाला आयुष्यात प्रत्येक वेळी समाधान राहायला शिकावं लागेल. बाळूमामा म्हणतात, हा संदेश पूर्ण ऐकत चला, नक्की तुमचे स्वप्न पूर्ण होतील. ज्या भक्तांनी हा संदेश पूर्ण ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये म्हणा, बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा पूर्णपणे वेळ दिला आहे. आणि कमेंट करत असताना नाव जरूर टाका. देव म्हणतात, गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचे सोडत नाही. अहंकार विरहित लहान सेवाही मोठीच असते. लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यात उंच उडायचं असेल तर तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवायचे असतात. उडण्याचे प्रयत्न सुरू ठेवायचेच असतात. कारण झेप केव्हा आकाशात जाईल तुम्हाला देखील कळणार नाही. देव म्हणतात, केवढ्याला फळ येत नाही पण त्याचा सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहून टाकतो. त्याप्रकारे तुम्ही सदैव खुश राहा आणि आनंदात जगा. नक्की जग तुमच्यासारखं आयुष्य असण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना मागेल. देव म्हणतो, बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं. कारण ते फुलामधून रस ते सर्व प्रक्रिया करून मधमाशा हे मवाळ करत असतात. लक्षात ठेवा, त्यांचा प्रयत्न वाया जात नसते. मामा म्हणतात, कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे कधीही सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये लिहा, मामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. आयुष्यात न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी नशीब सुद्धा हरत असतं. म्हणून नेहमी नशिबावर अवलंबून राहू नका. कारण जीवनात 99% ही तुमची मेहनत असते आणि 1% हे नशीब असते. हा संदेश अजून 1 ते 2 मिनिट देवांसाठी वेळ देऊन ऐका. नक्की आयुष्यात मोठा चमत्कार होईल. मामा म्हणतात, आयुष्यात काही
नसले तरी चालेल, पण तुमच्या सारख्या प्रेमळ भक्तांची आयुष्यभर साथ राहू द्या हा संदेश असं ऐकत चला. मामा म्हणतात, तुम्ही मला वेळ द्या, मी नक्की तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी वेळ देईल. सुखासाठी कोणाकडे कधी हात जोडू नका आणि वेळ वाया घालवू नका. तुम्ही संयम ठेवा आणि प्रयत्न करत चला. तुम्हाला तुमचे बाळू मामा तुमच्या स्वप्नापेक्षा जास्त देतील. लक्षात ठेवा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. मामा म्हणतात, यश मिळवायचं असेल तर स्वतःवर काही बंधन घाला, नक्की तुम्हाला यश मिळेल. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा ध्येयाच्या रस्त्यावर चालत असता तेव्हा तुमच्यावर बंधन घाला की तुम्ही पूर्णपणे स्वतःवर विश्वास ठेवून चालणार आणि तुम्ही सुरक्षितपणे चालणार. लक्षात ठेवा, ध्येयाच्या वाटेवर चालणं अगदी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला खूप खड्डे, खूप अडचणी येतील, मात्र तुम्हाला मागे वळून पाहणे गरजेचं नसते. जर तुम्ही ध्येयाचा रस्ता सोडला तर तुमचं उभे राहिलेलं यश ते कधीही तुम्ही मिळू शकणार नाही. मामा म्हणतात, तुमचा ध्येयाचा रस्ता कधीही सोडू नका, तुम्हाला काही देखील कमी पडणार नाही. हा संदेश अजून 2 मिनिट ऐका, नक्की मोठा चमत्कार होईल. मामा म्हणतात, शिस्त लावून घ्या, भरपूर मेहनत करा. आयुष्यात संघर्ष महत्त्वाचा आहे. संघर्षाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. लक्षात ठेवा, ज्या प्रकारे छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की ते देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देत असतो. म्हणून आयुष्यात नेहमी प्रयत्न करत चला. तुम्हाला नक्की देव एक ना एक दिवस फळ देईलच. हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळू मामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे असं कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे आभार. तुम्हाला हा संदेश कसा वाटला कमेंटद्वारे जरूर सांगा. मामा म्हणतात, विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणी विचार केलं पाहिजे. आणि हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. भेटूया असंच एका नवीन बाळू मामा यांच्या सुंदर संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं.